नमस्कार मित्रांनो, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहात जेव्हा मी आईच्या बागामध्ये फिरायला गेलो, झोपाळ्यावर बसलो, तिथे जेवण केलं, चिकन केलं, सगळेजण तिथे दुपारच्या टायमात जेवलो आणि संध्याकाळी परत आम्ही इकडे बंगल्यावरती पोपटी करायला आलेलो आहोत। तर इथे आता सर्व पोपटी कशा पद्धतीने करायचे आहेत, मुलांनी कौल फ्राय केलेलं होतं चिकन, कौल फ्राय अंड आणि पोपटी कशा पद्धतीने लावले, कशी मजा केली ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता इथे शेंगा ज्या आहेत ना त्या स्वच्छ मीठ टाकून धुवून घेत आहेत भाऊ आमचे। हे बहिणीचे, माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर आहेत, म्हणजे 2 नंबर जोडीमधल्या 2 नंबर बहिणीचे। ते व्यवस्थित असे स्वच्छ मिठाने धुवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यात जे कीटाणू असतात ना ते निघून जाणार आहेत। त्यामुळे ते पोपटीला लावायच्या अगोदर शेंगा इथे धुवून घेत आहेत, ते पाहायला तुम्हाला मिळत आहे। बाजारात आणतात ना, गुंडा असतोय, काय असते, अंडा खात नाही त्या माणसाला देणार आहे। त्यानंतर अंडा फ्राय करतो। इथे एक आम्ही अंडी म्हणजे मडकं आणलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतले आणि इथे मामुरडा, जे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहायला दाखवलं होतं की मामुरडाची झाडं आणि मामुरडा कसा काढायचा आहे। तो पोपटीला सुगंध असं छान असं स्मेल देतो आणि तेच पोपटीला पाणी सोडतं आणि छानपैकी राहतात, त्याच्याने शेंगा करपत नाहीत। ती पोपटीचे जे मामुरडा आणले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते खाली हंडीच्या ठेवलेलं म्हणजे टाकलेलं आहे। आता वरती शेंगा टाकणार आहेत, परत मामुरड टाकणार, मग पुढे तुम्ही अंडे टाकू शकता, चिकन टाकू शकता। तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे, कारण की भाऊ जे शेंगा टाकतात त्याच्यानंतर चिकन कसं बांधून टाकणार आहेत, मक्याला काय काय लावणार आहेत, ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला, आणि इथे सर्व आमची माणसं बसलेली तुम्हाला दिसत आहेत। मध्ये मामुरड्याचं दुसरं थर लावून अंडी ठेवलेली आहे स्वच्छ धुवून, आणि त्याच्यावरनं हे भाऊ ओवा सुद्धा पसरवत आहेत। म्हणजे अगोदर शेंगा जेव्हा टाकल्या ना तेव्हा सुद्धा ओवा टाकला होता थोडासा, पण जास्त टाकायचा नाही, कडू नको व्हायला म्हणून। तर ओवा जास्त टाकला गेला तर शेंगा कडू लागू शकतात, त्यामुळे प्रमाणात सर्व टाकायचं आहे। इथे अंडी म्हणजे जे नॉनव्हेजवाले होते ते अंडी सुद्धा खाणार आहेत, त्यामुळे ही अंडी ठेवलेली दिसत आहेत। आता ह्याच्यावरती भाऊ आणखीन काय काय करणार, पण इथलं आमचं व्ह्यू कसा आहे बघा, खूप सुंदर असं आहे। शेजारी अशी सगळी झाडं झुडपं आणि सुंदर असं, आणि समोर एक रेस्टॉरंट आत्ताच नवीन ओपन झालेलं आहे आमच्या। आता इथे भाऊ बघा इथे चवळीच्या शेंगा सुद्धा ठेवलेल्या आहेत, त्या घालत आहेत। चवळीच्या शेंगा, मक्के आणलेले, चिकन आणलेला ते सुद्धा ह्यामध्ये टाकणार आहेत सगळं। नाईट मोड वरती माझ्या हातावर थोडं भाव पाडला, हात दे थोडं स्पेशल राणूसाठी बनवते पोपटी। राणू हो, एवढा सगळं राणू एकटीच खाणार आहे। हाय नाही तो फाडा टाकला, तंदुरी मसाला टाकला ना, स्मेल आहे। कसला टाकू कौल फ्राय। आता ही पोरं आमची कौल फ्राय करणार आहेत। कौल कुठे आहे मग? हा, तिथे एक कौल आणून ठेवलाय कुठला तरी, आता ते साफ कर। हा सगळं आता तुरीच्या आणल्या जी। इथं काय मक्याला तंदुरी मसाला लावत आहे। हा बोल। नंतर आहे ना वरती थोडासा लिंबू पिळ। हा मस्त लागेल, हे माझ्यासाठी चालू आहे खास करून। बेबी शोर मावशीला डोळ्याला लागत आहेत नवीन। हा नवीन इथे आम्ही बंगल्यावरती
छानपैकी अशी गाणी लावली होती, पण काय म्युझिक आम्ही दाखवू शकत नाही कारण यूट्यूबमध्ये गाणी म्युझिक नाही चालत, म्हणून इथे गाणी मी नाही दाखवली. खूप सुंदर असं म्युझिक चालू होतं आणि छान. आणि आता इथे बघा, हे आमचे मोठे भाऊ म्हणजे कुंभार, माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर, ती दुसरी हंडी बांधायला. पहिले जे बांधत होते ते तिच्याशिवाय छोट्या बहिणीचे मिस्टर आणि हे मोठ्या बहिणीचे मिस्टर. एक हंडी भरून झाले, ती नॉनव्हेजची होती. आता ही आहे जी आमच्यासाठी व्हेज, कारण मी नॉनव्हेज नाही खात, व्हेज खाते, त्यामुळे व्हेजची इथं चालू आहे. म्हणजे इथं मामरुडं भरली जात आहेत, शेंगा टाकणार आहेत. परत तसंच जसं पहिल्या हंडीला भरलं तसंच त्या प्रकारे इथे सुद्धा टाकणार आहे. इथे छानपैकी असं त्यांनी त्यांच्यासाठी म्हणजे ही राणू नाचते आहे मटण घेऊन, चिकन. ते कौल फ्रायसाठी तयारी चालली आहे मुलांची, म्हणजे हर्षू आणि राणूची. ती तिथे दाखवत होती तुम्हाला चिकन कसं काय मॅग्नेट करून ठेवलेलं आहे. आणि हा हर्षूने आणलेला आहे कौल, छोटासा कौल घेतले, इथले 4-5 कौलं घेतली आणि त्यांनी इथे कौल फ्राय केलं होतं. त्यांना ते मी चव मला सांगू शकत नाही, पण त्यांची चव त्यांना खूप आवडली, जे काय केलं होतं त्यांनी ते. इथे आता तुम्हाला हंडी कशा प्रकारे लावतात ते दाखवतात आहेत, म्हणजे पोपटीच्या शेंगा कशा उकडल्या जातात. इथे 2 खड्डे खणले आणि ती लाकडं जवळजवळ, म्हणजे हा मोठा दादा आहे आमचा, माझा भाऊ. आणि आता तुम्हाला इथे फॅमिलीमध्ये माझी म्हणजे मोठी बहिणी 2 जणी, भाऊ, नंतर मोठ्या भावाची बायको, छोट्या भाऊ नाही आहे त्याची बायको, त्यांची मुलं सर्व, आणि मी, ओवी, काव्य, सगळेच आम्ही इथे तुम्हाला दिसणार. भरपूर जण आम्ही होतो इथे. आता तुम्हाला पोपटी लावताना सगळीजण दिसत आहेत, म्हणजे भाऊ लावतात ते त्याच्यावर लाकडं आता ठेवत आहेत खाली, म्हणजे हंडी असे ना त्याचं हंडीचं तोंड खाली जमिनीमध्ये आणि वरून लाकडं आणि अशी चांगली पेटवायची आणि त्याच्याने पोपटी करायची. त्याचा म्हणजे अगदी नैसर्गिकरित्या ही शिजलेली पोपटी अगदी सुंदर चवीला चविष्ट अशी लागते. आता इथे सगळी लाकडं वगैरे ठेवून ते पोपटी तयार करत आहेत बघा, तुम्हाला दिसत आहे इथे. इथे तुम्हाला दिसत आहे मुलं कौल फ्राय करण्यासाठी निखारे पाडत आहेत, म्हणजे सगळी अशी लाकडं जाळायची आणि त्याची निखारे पाडायचे. मग त्या निखाऱ्यावरती ती कौलं ठेवायची आणि मग ते कौल फ्राय करायचं. ते त्याच्यासाठी करत आहेत. आम्ही इथे आता सगळीकडे असं उजेड, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी 31 असल्यामुळे घराघरांमध्ये पार्ट्या चालू होत्या, त्यामुळे तुम्हाला इथे दिसत आहेत की सगळीकडे उजेड आहे. समोर तर रेस्टॉरंट असल्यामुळे म्हणजे भरपूर असं उजेड होतात. आणि शेजारी आमच्या दिराचा माझ्या हा बंगला तुम्हाला इथे दिसत आहे. इथे ओवी वगैरे वरती होती, सासूबाई वरती होत्या, सासरे पण होते वरतीच, सगळेजण इकडे होते. आणि ही इथे कौल फ्रायसाठी बघा कसे निखारे पाडून कौल ठेवलेले आहे, त्याच्यावरती ते निखारे खाली पडल्यानंतर ते गरम चांगलं कौलं झाली की त्यावर ते ठेवणार आहेत, काय कौल फ्राय करणार आहेत त्याला. तुम्हाला इथे कौल फ्राय चिकन चालू आहे, ते तुम्हाला पाहायला मिळते. आमची राणू करते आहे.
तुम्हाला दिसत आहे हे कौल फ्राय झालेलं आहे. कौलावरती केल्यामुळे खूप काळं काळं दिसत आहे, पण ते आतून शिजलेलं होतं ते तुम्हाला दिसत आहे. काय कौल काय कौलाची फ्राय कौल फ्राय कौल फ्राय. इथे पोपटी सुद्धा आमची तयार झालेली आहे, म्हणजे हंड्या तयार झालेल्या आहेत. आता भाऊ साईडला ते निखारे जे काय आहे जे पेटवलेलं होतं ते साईडला काढून घेत आहेत आणि ती थोडीशी हंडी गार करून घेणार आहेत, कारण तेवढी गरम उचलता येत नाही म्हणून. पण ते गरमच ओतावं लागणार आहे. आता हे थोडंसं ते बाजूला काढतील आणि मग ती हंडी तिथे साईडला ठेवून देणार, नंतर मग ती ओतणार आहे. तुम्हाला इथे दिसत आहे केवढे निखारे लाल लाल भडक अगदी दिसत आहेत बघा.
अशा प्रकारे आमची पोपटी झालेली आहे आणि इथे सर्वजण खायला बसलेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की या पोपटी खायला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. साईडची बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळणार आहेत. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.